अध्यक्ष आहेत. तर आपल्याबद्दल काय आपली प्रतिक्रिया राहील? नालसाप हे लिमगाव या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये समस्त गावकऱ्यांच्या वतीने जे कुस्त्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे, या कुस्त्याच्या कार्यक्रमात मी नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने मनापासून गावकऱ्यांचे हार्दिक आभार मानतो आणि त्यांनी कुठल्याही प्रकारचा राजकीय द्वेष किंवा राजकीय या ठिकाणी कुठलाही भेदभाव न करता सर्व समाजाला, सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन या समस्त गावकऱ्यांनी चांगल्या प्रकारे हा कुस्तीचा प्रोग्राम ठेवलेला आहे. त्यानिमित्त मी सर्व गावकऱ्यांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. भविष्यामध्ये तरुणाईला याच्यापासून चालना भविष्यामध्ये मिळण्यासाठी तरुणाईला उत्साह निर्माण व्हावा अशा प्रकारे गाववाल्यांनी उत्साह निर्माण करून दिलेला आहे आणि आम्हाला या ठिकाणी बोलवलं, आमचा मान सन्मान केला आणि गावकऱ्यांनी म्हटले की जाणारा हा रस्ता आहे तो येणाऱ्या पुढच्या वर्षामध्ये व्हावा आणि गावकऱ्यांचा आशीर्वाद राहावा असं संयोजकानं यापूर्वी सांगितलं. असाच आशीर्वाद या गावकऱ्यांचा राहावा. नक्कीच मी मनापासून सांगतो की येणाऱ्या यात्रेपर्यंत या गावचा आणि या यात्रेचा रस्ता केल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. आपल्यासोबत काय असेल? ग्राम लिमगाव येथील गेल्या 3 दिवसापासून उत्सवामध्ये कार्यक्रम आहे. ही यात्रा निरपेक्ष धर्मीय म्हणून ओळखल्या जाते. इथं हिंदू, मुस्लिम सर्व जातीचे लोक एकत्र येऊन एक सोशल ॲक्टिव्हिटी म्हणून एकत्र येतात. तसेच समाजाची आवड म्हणून सर्वजण इथं एकत्र येतात आणि या यात्रेमध्ये सम्मिलित होतात. आज त्याच प्रकारे आज हा दुसरा दिवस यात्रेचा इतक्या मोठ्या उत्साहात आहे. पोलिसांमार्फत सर्वांना शुभेच्छा देतो. आमचा पोलीस बंदोबस्त सुद्धा देखील लागलेला आहे आणि पुढेही पुढचा 1 दिवसात अजून या यात्रेचा कार्यक्रम आहे. जनतेनं आवाहन करतो की पुढेही आम्हाला पोलीस प्रशासनाला मदत करावी आणि असा शांततेत कार्यक्रम पार पाडावा ही शुभेच्छा देतो. आपल्यासोबत आहेत ज्या खूप महत्त्वाची ही अर्धापूर तालुक्यात आमच्या गावचं ग्रामदेवत नालसाहेब जे की सर्व धर्मीय समभावाचं प्रतीक आहे. एक पीर आहे तो आणि पूर्ण जाती धर्माला एकत्र बांधणारं ते एक सूत्र आहे. ते एक देवस्थान आहे. त्या देवस्थान मागच्या जवळपास 30 वर्षापासून आम्ही कुस्त्याचे डाव आमचे जे मोठे ज्येष्ठ नागरिक आहेत गावातली ते साजरे करतात. तर या अगोदरच्या यात्रेमध्ये तेवढं स्वरूप कुस्त्याचं राहायचं, पण आता थोडं प्रोफेशनली वाढलेलं आहे आणि पुढे चालून आम्ही सर्व गावकरी आमच्या गावामध्ये कुस्ती किंवा खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही एक स्पोर्ट क्लब खोलणार आहोत. त्या स्पोर्ट क्लबद्वारे कुस्ती पैलवान किंवा कबड्डी किंवा ज्यात आम्ही 2 दिवसापूर्वी NPL लिमगाव प्रीमियर लीग आयोजित केलं, तशा प्रकारचे अनेक कार्यक्रम आयोजन करून युवकांनी जास्तीत जास्त खेळाकडे वळून आपलं चरित्र कसं घडवावे याचं आम्ही सर्व गावकरी मिळून आम्ही त्यांना एक प्रोव्हिजन देणार आहोत. त्यांना एक मोठा ऑप्शन देणार आहोत. येणाऱ्या काळात नक्की ते सर्व गोष्टी होतील हे मी या यात्रेनिमित्त सांगू इच्छितो.